ज्या मुली दिसतात, तरुणी आहे, प्रेयसी आहे, कष्टकरी स्त्री आहे, घरंदाज स्त्री आहे, पत्नी आहे, या सगळ्या आपल्याला त्यांच्या कवितांमधून भेटत असतात। त्या खेड्यामधल्या स्त्रियांचं जीवन हे कष्टमय जरी असलं तरी त्यांची जगण्याची रीत जी आहे ती आनंदाची अशी आहे, निर्भर अशी आहे। रानावनातल्या महानोरांच्या कवितेनं लोकसंस्कृतीच्या काठापदरावरील नक्षीदार आणि सुकुमार जानपदांना, लोकगीतांना अंगभर असं मिरवलेलं आहे। त्यांची कविता अतिशय तरल अशी आहे, सकवार आहे, तरीही तितकीच ठसकेबाज अशी आहे। त्यांनी एकाहून एक सरस अशा लावण्या लिहिलेल्या आहेत। मगाशी पण सांगितलं आपल्याला, त्यांच्या लावण्यामधले मधीर आणि मधुर लावण्य शृंगार रसाने ओतप्रोत असं भरलेलं आहे। अशीच एक शृंगारिक बैठकीची लावणी म्हणजे राजसा जवळी जरा बसा। ही लावणी अश्लील न वाटता आपल्या कानाला ऐकायला गोड वाटते। पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी लता मंगेशकर यांनी गायली। ही लावणी मराठी माणसाच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवते। तर मग स्वागत करूया शेट्यांच्या गजरामध्ये या लावणीचं। पाहूया या गीतावरील एक नृत्याविष्कार। राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा बिन पायी। राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा बिन पायी। कोणता करू शिणगार सांगा तरी काही। राजसा जीव हा पिसा तुम्हा बिन बाई। कोणता करू शिणगार सांग तरी काही। राजसा शिकविल्या खुणा, तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजना देह सकवार। तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजना देह सकवार। सोसता न येईल अशी दिली अंगार। राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा। राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा बिन बाई। कोणता करू शिणगार सांग तरी काही। मी
जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विण बाई कोणता करू शिणगार सांग तरी काही मंडळी, या चारही मुलींचं खरोखर जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. किती सुंदर त्यांनी मुद्राभिनय केलाय. म्हणजे बघत असताना इथून बाजूनी बघत असतानाच वाटत होतं की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, बैठकीची ही लावणी कुठेही अश्लील न वाटता मुद्राभिनय खरोखर त्या मुलींसाठी कौतुक. आणि त्यांच्या गुरु सायलीताई या त्यांना शिकवतात, त्यांच्यावर संस्कार करतात. कुठेही अश्लील न वाटता अतिशय सुंदर पद्धतीने यांनी ती लावणी सादर केली.